हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला चॉकलेटची खास दोन रेसिपी बनवून दाखवणार आहे। एक आहे चॉकलेट बार आणि दुसरी आहे चॉकलेट सिरप म्हणजे चॉकलेट सॉस। दोन्ही रेसिपी खूपच खास आहे, खूप इझी पण आहे आणि मुलांच्या खूपच फेवरेट आहे। चला मग झटपट आपण रेसिपी पाहून घेऊया। आपली पहिली रेसिपी चॉकलेट सिरप म्हणजे चॉकलेट सॉस। चॉकलेट सिरप बनवायला मी घेते हाफ कप कोको पावडर। कोणत्याही ग्रोसरी शॉप मध्ये भेटते, काय हरकत नाही। आणि हाफ कप कोको पावडर साठी 1 कप साखर, अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि आता दूध, उकळलेलं दूध आहे। हाफ कप पहिले घालते मी, टोटल 2 कप दुधाचा वापर करणार आहे। पहिले हाफ कप घातले आणि चांगले विस्क करायचे। विस्क करून एक लांबस्प्री बॅटर बनवून घ्यायचे म्हणजे सोल्यूशन बनवून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे दूध घालायचे आहे। बघा आता गुठळे संपले आहे। आता मी बाकीचे दूध घालते। हा गेला टोटल 1 कप आणि अजून 1 कप घालणार आहे। मी टोटल 2 कप दूध वापरते, पण 1.5 कप टाकलं तरी चालेल। मी 2 कप टाकले, थोडासा सुकवून घेऊ, थोडा क्रीमी होईल म्हणून। आता थोडासा मिक्स करून घेऊ आणि गॅसवर ठेवू। गॅस हीटर काही असू द्या, माझ्या इकडे हीटर आहे जी कॉइल। आता मी हीट चालू केलेला आहे। आता असं मिक्स करत राहायचे म्हणजे खाली जळू नाही म्हणून। आणि आता बघा मित्रांनो, चांगली उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 1 कप घ्यायची, अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातले आणि थोडंसं पाणी घालते। चांगले मिक्स करून घ्यायचे। एक लांबस्प्री स्लरी बनवून घ्यायचे, एक सोल्यूशन बनवून घ्यायचे आणि आता आपल्या चॉकलेट सिरप मध्ये घालून घ्यायचे। आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी घालताना असं हलवत राहायचे, गुठळी होत नाही म्हणून। नंतर पण असंच हलवत राहायचे आणि थोड्याच वेळाने आपला सिरप अगदी थिक होईल, घट्ट होईल। आणि त्यानंतर जर तुम्हाला अजून घट्ट करायचे असलं तर अजून थोडंसं सुकवून घ्या। मी पण थोडंसं सुकवून घेतले। आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। 1 चमचा घ्यायची आणि असा कोटिंग चेक करायचा। चमच्याच्या मागे बघा, असा एक चांगला कोटिंग झाला पाहिजे। आणि अजून जर तुम्हाला थोडंसं घट्ट करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता, पण मी एवढेच करते। आता हीट बंद करते, थंड झाल्यानंतर अजून थोडासा घट्ट होईल। आता मी पूर्णपणे थंड होऊ देते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तसं आपला सिरप अगदी तयार आहे। आता थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर स्टोर करायचं। आता आपलं चॉकलेट सिरप अगदी पूर्णपणे थंड झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता कोटिंग अजूनही घट्ट झालेला आहे। इथे बघा, कन्सिस्टन्सी अजून थोडंसं थिक झालेलं आहे। आता एक डब्बा घ्यायचा आणि डब्यामध्ये चॉकलेट सिरप घालून घ्यायचे आणि फ्रीज मध्ये स्टोर करायचं। नॉर्मल फ्रीज मध्ये लगभग 1.5 ते 2 महिन्यापर्यंत स्टोर करून खाऊ शकता आणि फ्रीजर मध्ये ठेवलं तर 6 ते 7 महिन्यापर्यंत स्टोर करून खाऊ शकता। आता या चॉकलेट सिरप वापरून तुम्ही केक डेकोरेशन करू शकता, चॉकलेट मिल्कशेक बनवू शकता, हॉट चॉकलेट बनवू शकता, डोनट डेकोरेट करू शकता, चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता, काहीही करू शकता। मग नक्की रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। आता चला आपली दुसरी रेसिपी बघून घेऊया। दुसरी रेसिपी आहे चॉकलेट बार। बाजारात जे चॉकलेट बार भेटते खायला, त्यात नॉर्मली कोको बटर यूज होते, पण आपल्याकडे कोको बटर नाहीये। आपण नॉर्मल बटर नाही तर घी म्हणजे तुपाचा वापर करून आपण बाजार सारखाच चॉकलेट बनवू शकतो। इथे बघा मित्रांनो, मी तुपाचा वापर करून हा चॉकलेट बनवलेला आहे आणि किती परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आणि टेस्ट पण अगदी बाजारच्या चॉकलेट सारखाच आहे। अगदी सेम टेस्ट आहे आणि बाजारपेक्षा जास्त हेल्दी आहे। बघा मित्रांनो, चॉकलेट बनवायला मी घेतले अर्धा कप तूप, गावरान तूप घेतले आणि विरघळून घेतले। थोडासा हीट केले आणि त्यानंतर आता इथे बघा एक मिक्सरचा जार घेते। मिक्सर जार मध्ये मी घालते साखर, अर्धा कप साखर, अर्धा कप तूप, अर्धा कप साखर। साखर वाटून पावडर बनवून घ्यायचा। इथे बघा पावडर तयार आहे। आता बाकीचे साहित्य घालून घेऊया। आता घालते मी दूध पावडर, अर्धा कप साखर आणि 1/4 कप दूध पावडर। थोडंसं कमी जास्त करू शकता, एवढे काय हरकत नाही। आता घालायचा कोको पावडर। कोको पावडर मी 1/4 कपापेक्षा थोडासा कमी घेतले, थोडा जास्त पण घालू शकता।
कोको पावडर कमी घेतले तर डेअरी मिल्क सारखा होईल आणि कोको पावडर जास्त घेतले तर डार्क चॉकलेट सारखा होईल. अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स घातले आणि आता घालते तूप. तूप घालून आता मिक्सरचं झाकण लावून मिक्सर फिरवून घ्यायचं. कंटिन्युअसली फिरवायचं नाहीये, थोडा थांबून थांबून फिरवायचे, म्हणजे ऑन ऑफ असं करायचं. आता लगभग 30-35 सेकंड फिरवल्यानंतर असं आहे टेक्स्चर. पण अजिबात घाबरू नका, घाबरायची काय कारण नाहीये. थोडासा असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी आणि परत मिक्सर फिरवायचे. थांबून थांबून फिरवायचे आणि जोपर्यंत चॉकलेट तयार होत नाही, चॉकलेट बार बनवायला तसं सारखाच होत नाही, तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचे, थांबायचं नाही. पण अजून काय तूप किंवा बटर घालायची काही गरज नाहीये. आता बघा असं झालेलं आहे. अजून थोडासा फिरवणार आहे मी, मग अजून थोडासा स्मूथ होईल. चमच्याने थोडासा वर खाली करून दिले आणि अजून थोडासा फिरवून घेते. अजून 1 मिनिट नंतर असं आहे टेक्स्चर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप स्मूथ झालेला आहे. चॉकलेट बार बनवायचे 2 प्रोसेस असते. एक आहे डबल बॉयलर आणि दुसरा आहे मिक्सर जार. डबल बॉयलरमध्ये जर तुम्ही घातला असता तर अगदी लिक्विड होऊन तयार झाला असता, पण आपण मिक्सरमध्ये करतो म्हणून तेवढे लिक्विड नाही होणार. एवढे जेवढे झाले एवढे अगदी परफेक्ट आहे चॉकलेट बार बनवायला. खूप स्मूथ आहे. आता माझ्याकडे एक सिलिकॉनचा मोल्ड आहे, मी मोल्डमध्ये टाकते. पण जर तुमच्याकडे नसलं तर तुम्ही तरीही बनवू शकता. मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पहिले मी मोल्डमध्ये तयार करते, नंतर मी दाखवते की कसं करायचे मोल्ड नसल्यावर. चांगलं पसरून घालायचं आहे. थोडा थोडा टॅप केले की वरून थोडा स्मूथ व्हायला लागते. असं मी पसरून घालते आणि त्यानंतर टॅप करते थोडा थोडा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, टॅप केल्यावर वरच्या साइड कसं स्मूथ होते. अशाच करून तयार करायचे आहे. बघा मित्रांनो, अगदी तयार आहे. आता फ्रीजरमध्ये 2 ते 3 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर आपला चॉकलेट अगदी तयार होईल. आता चला मोल्ड नसल्यावर काय करायचे ते मी तुम्हाला दाखवते. असा एक आईस ट्रे घ्यायचा. आईस ट्रेमध्ये मिक्सचर असं घालून घ्यायचं. आईस ट्रे सर्वांकडे असते, फ्रीज सोबतच असते, म्हणून काही टेन्शनची गरज नाहीये. असं आईस ट्रेमध्ये तुम्ही घालू शकता आणि रेस्ट करायला फ्रीजरमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवा. त्यानंतर आपलं चॉकलेट अगदी तयार होईल. आता चला, इथे बघा सगळे मी घालून घेतले, अजिबात वेस्ट केले नाहीये. आता चला रेस्ट करायला ठेवू फ्रीजरमध्ये. 2 ते 3 तासानंतर अगदी चांगले सेट होऊन तयार झालेलं आहे चॉकलेट. आता चला डिमोल्ड करून घेऊया. सिलिकॉनचा मोल्ड असा खूप आरामात डिमोल्ड होते, काय टेन्शनची गरज नाही. असा सोडून घ्यायचं. इथे बघा मित्रांनो, किती छान चॉकलेट बनवून तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते की किती परफेक्ट बनवून तयार झाले. आता इथे बघा आईस ट्रेचं चॉकलेट. जसं आपण आईस काढतो तशाच आपल्याला हा चॉकलेट काढायचे आहेत. असं बघा, अगदी परफेक्ट चॉकलेट बनवून तयार आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते आणि खाऊन पण दाखवते. बघा कसा अगदी परफेक्ट हार्ड बनवून तयार झाला. हा चॉकलेट खायला खूपच टेस्टी आहे आणि हेल्दी आहे. मुलांसाठी हा चॉकलेट खूपच हेल्दी आहे, कधीही बनवून देऊ शकता, काय टेन्शनची गोष्टी नाहीये. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. आतमध्ये पण बघू शकता तुम्ही, अगदी बाजारातला चॉकलेट सारखाच आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट